भारताच्या लोकशाहीत एक मोठा राजकीय स्फोट होण्याच्या मार्गावर आहे का? लोकसभेच्या जागा अचानक वाढणार आणि मतदारसंघ पूर्ण बदलणार आणि त्याचबरोबर महिलांना 33% आरक्षण लागू होणार, हे सगळं एकाच वेळी घडू शकतं का? तसेच या निर्णयामुळे देशात समान प्रतिनिधित्व वाढणार की उत्तर विरुद्ध दक्षिण असा नवा संघर्ष उभा राहणार? सध्या संसदेत सुरू असलेल्या या विशेष अधिवेशनामुळे हे प्रश्न अधिकच गंभीर बनलेले आहेत. नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही पाहता डिजिटल चावडी. आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत की केंद्र सरकारने लोकसभेबाबत नेमकं काय प्लॅन केलं आहे, कोणती 3 विधेयकं संसदेत मांडली गेली आहेत आणि आणि त्यावरून देशभरात एवढा गदारोळ का सुरू आहे. सगळ्यात आधी बेसिक समजून घेऊया. सध्या भारतात लोकसभेच्या 543 निवडून येणाऱ्या जागा आहेत. याशिवाय संविधानानुसार एकूण मर्यादा 550 इतकी आहे. पूर्वी अँग्लो इंडियन सदस्यांसाठी नामनिर्देशनाची तरतूद होती, ती आता रद्द झाली आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ही 543 ची संख्या 1971च्या सेन्सस नुसार ठरवली गेली होती. त्या काळात भारताची लोकसंख्या सुमारे 54 ते 55 कोटी होती. आज 2025-26च्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या 140 ते 150 कोटींमध्ये पोहोचली आहे. म्हणजेच लोकसंख्या जवळपास 2.5 पट वाढली. पण लोकसभेच्या जागा मात्र वाढल्या नाहीत. यामुळे आज एका खासदारामागे सरासरी 20 ते 25 लाख मतदार येतात, जे लोकशाहीच्या दृष्टीने खूप मोठं प्रमाण मानलं जातं. आता याच समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने 16 ते 18 एप्रिल दरम्यान विशेष संसदीय अधिवेशन बोलावलं. पहिल्याच दिवशी 3 महत्वाची विधेयकं लोकसभेत सादर करण्यात आली. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही 3 विधेयकं मांडली. पण विधेयकं मांडताच विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी आरोप केला की सरकार संविधानाची रचना बदलण्याचा प्रयत्न करत आहे. यावर गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर देत सांगितलं की सरकार पूर्णपणे संविधानाच्या चौकटीत राहून काम करत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लोकसभेत गोंधळ निर्माण झाला. आवाजी मतदानाऐवजी अखेर मतविभाजन घेण्यात आलं. मतदानात 251 खासदारांनी विधेयकाच्या बाजूने तर 185 खासदारांनी विरोधात मतदान केलं. यानंतर विधेयकं अधिकृतपणे सादर झाली आणि चर्चेला सुरुवात झाली. आता पाहूया ही 3 विधेयकं नेमकी कोणती आहेत. पहिलं म्हणजे संविधान दुरुस्ती विधेयक. यामध्ये लोकसभेच्या जागांची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या मर्यादा 550 आहे, पण ती वाढवून अंदाजे 800 ते 850 पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. काही रिपोर्ट्सनुसार यामध्ये सुमारे 815 जागा राज्यांसाठी आणि 35 जागा केंद्रशासित प्रदेशांसाठी असू शकतात, पण हे अंतिम नाही. दुसरं विधेयक आहे की डिलिमिटेशन, म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना. सध्या भारतात शेवटची डिलिमिटेशन प्रक्रिया 2002 मध्ये झाली होती. ती 1971च्या जनगणनेवर आधारित होती. त्यानंतर 2001 आणि 2026 पर्यंत ही प्रक्रिया फ्रीज ठेवण्यात आली होती. आता सरकारचा प्रस्ताव हा आहे की नवीन जनगणना पूर्ण होण्याआधी वाट न पाहता 2011च्या जनगणनेच्या आधारे डिलिमिटेशन करावं, कारण पुढील जनगणना पूर्ण होण्यासाठी अजून 2 ते 3 वर्ष लागू शकतात. तिसरे विधेयक आहे केंद्रशासित प्रदेश कायद्यांमध्ये बदल करण्यासंदर्भात, जे नवीन जागा वाटपांशी संबंधित आहे. या सगळ्यामध्ये सर्वात मोठा उद्देश आहे महिलांना 33% आरक्षण लागू करणं. 2023 मध्ये संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं, पण त्याची अंमलबजावणी डिलिमिटेशन आणि जनगणनेवर अवलंबून ठेवण्यात आली होती. आता जर डिलिमिटेशन लवकर केलं तर महिलांना लोकसभेत जवळपास 180 ते 200 जागा आरक्षित मिळू शकतात, 543च्या 1/3 प्रमाणे. पण इथेच खरा वाद सुरू होतो. दक्षिण भारतातील राज्यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला आहे. त्यांची मुख्य भीती ही आहे, जर जागा वाटप लोकसंख्येवर आधारित केलं तर त्यांच्या राज्याचं प्रतिनिधित्व कमी होईल, कारण दक्षिणेकडील राज्यांनी गेल्या काही दशकांमध्ये लोकसंख्या नियंत्रित ठेवली आहे. उदाहरणार्थ तामिळनाडू, केरळ, कर्नाटक यांचा फर्टिलिटी रेट 2.1 पेक्षा कमी आहे, तर उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांमध्ये तो अजूनही जास्त आहे. जर 2011च्या जनगणनेवर आधारित जागा वाटल्या गेल्या तर अंदाजानुसार हिंदी पट्ट्यातील राज्यांचा लोकसभेचा वाटा सुमारे 38% वरून 42 ते 43% पर्यंत जाऊ शकतो. तर दक्षिणेकडील राज्यांचा वाटा सुमारे 24% वरून 20 ते 21% पर्यंत घसरू शकतो. उदाहरणार्थ सध्याच्या स्थितीत हिंदी भाषिक राज्यांकडे सुमारे 200 ते 210 जागा आहेत. डिलिमिटेशन नंतर हा आकडा 350 पेक्षा जास्त जाऊ शकतो, म्हणजेच जवळपास 70% वाढ. दुसरीकडे दक्षिण भारतात सुमारे 130 जागा आहेत, ज्या वाढून अंदाजे 170 ते 180 पर्यंत जाऊ शकतात. पण ही वाढ फक्त 30 ते 35% असेल. म्हणजेच स्पष्टपणे उत्तर भारताला दुप्पट फायदा होण्याची शक्यता आहे.
यामुळेच तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन यांनी या प्रस्तावाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की जर राज्याचं प्रतिनिधित्व कमी झालं तर 1960च्या दशकासारखी मोठी चळवळ उभी राहू शकते. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी देखील दक्षिणेकडील राज्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी पंतप्रधानांकडे सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. हा मुद्दा केवळ राजकीय नाही तर तो भारताच्या संघीय रचनेशी संबंधित आहे. एकीकडे सरकार म्हणते की महिलांना न्याय देण्यासाठी हे आवश्यक आहे, तर दुसरीकडे काही राज्यांना वाटते की त्यांची राजकीय ताकद कमी केली जात आहे. आता पुढील 2 दिवस संसदेत यावर चर्चा होणार आहे. यावर मतदानही होईल. पण जर ही विधेयक मंजूर झाली तर भारताच्या लोकशाहीचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलू शकतो. लोकसभेच्या जागा वाढतील, प्रतिनिधित्व बदलेल आणि महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळेल. पण त्याच वेळी प्रादेशिक असंतुलन आणि राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता देखील आहे. शेवटी तुमच्यासमोर एक प्रश्न ठेवतो. हा निर्णय खरोखर लोकशाही मजबूत करणार आहे का, की देशात नवा वाद निर्माण करणार आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी डिजिटल चावडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.